राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झालाय आणि बारामती विमानतळाजवळ लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान अचानक शेतात कोसळलं आणि त्यामध्ये मोठी दुर्घटना घडली. भीषण आग लागली आणि या आगीच्या घटनेमध्ये या अपघातामध्ये अजितदादांचं दुःखद निधन झालंय. या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात मोठी शोककळा पसरली आहे. अजितदादांनी त्यांचा जीव गमावलाय, त्यांचं दुःखद निधन झालंय आणि या विमानात असलेल्या 6 जणांचं सुद्धा दुःखद निधन झाल्याची ही घटना घडली आहे. ही माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिलेली आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9:15च्या सुमारास बारामती विमानतळाजवळ लँडिंग प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि यानंतर एक मोठी दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला असलेल्या एका शेतामध्ये जोरदार आदळला आणि मोठा अपघात झाला. विमान कोसळताच मोठी आगीची पेट या विमानाने घेतली आणि त्यानंतर संपूर्ण जळून खाक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आगीचे मोठे धूर या ठिकाणी बघायला मिळत आहेत. संपूर्ण विमान आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण विमान जळून खाक झालंय. या अपघातानंतर आता घटनास्थळावरून धुराचे मोठमोठे लोट देखील पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी देखील आता तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये अजितदादांसह 6 जणांनी त्यांचा जीव गमावल्याची ही माहिती समोर येते, ज्यामध्ये सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकांचा देखील समावेश असल्याचं माहिती समोर येते. अजित पवार आज बारामतीतील जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 महत्वाच्या सभांना संबोधित करणार होते. मात्र त्याआधीच ही मोठी दुर्घटना घडली, हा मोठा अपघात झाला, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं दुःखद निधन झालंय. या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. संपूर्ण महाराष्ट्रावर मोठी शोककळा पसरली.